नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर. DIG-IG संमेलनाला लावणार उपस्थिती. अमित शहा, अजित डोवाल देखील संमेलनाला उपस्थित असणार. बिहारमध्ये आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा. महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात 10,000 रुपये जमा. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीस मनसेचा विरोध. नाशिककरांच्या लढ्यात साथ देणारी अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली भूमिका. राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार. झाडं तोडू देणार नाही, मरेपर्यंत भूमिकेवर ठाम. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीस सयाजी शिंदे यांचा विरोध. मालवण पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल. बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी कारवाई. भारतीय जनता पक्षात घराणेशाहीला थारा नाही. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. पुणे महापालिकेकडून सुरू झालेल्या अभय योजनेला थंड प्रतिसाद. थकबाकीदारांनी मिळकत कर भरण्यासाठी पुणे मनपाकडून अभय योजना. आतापर्यंत केवळ 11,191 पुणेकरांनी कर भरल्याची माहिती. पुण्यातील 10 महाविद्यालयांमध्ये सुरू होणार आपले सरकार केंद्र. विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठीची वणवण थांबवावी यासाठी निर्णय. सरकारनं साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नये, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण. सर्व पुरावे असूनही न्याय मिळण्यास दिरंगाई होत आहे. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुखनं व्यक्त केली खंत. मुंबईत काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मावियात नाराजी नाट्य. काँग्रेसने विश्वासात न घेता स्वबळाची घोषणा केल्यानं शरद पवार, उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.